नमस्कार, मी तेजल. कसे आहात सगळे? आखाड तळून आणि खाऊन झाला का? तुमच्याकडे पण आखाड तळून असे ग्रामदैवताला जाऊन नैवेद्य दाखवतात का? तर आमच्याकडे ना मंगळवारी आणि शुक्रवारी अशी प्रथा आहे की संपूर्ण आखाड तळायचा आणि देवाला जाऊन नैवेद्य दाखवायचा. तर याच्यामध्ये गोड चाणकी, भजे, कुरडई, पापड, वरण, भात, मेथीची भाजी असा स्वयंपाक असतो. तर मी पण तो केला. संपूर्ण नैवेद्याचं ताट भरलं आणि गावात जाऊन एक एक करून सर्व मंदिरांना नैवेद्य दाखवायचे होते, तर ते करायला घेतलं. तर सर्वात प्रथम गणपती बाप्पांच्या मंदिरात गेले, त्यांना नैवेद्य दाखवला. एकाच चौथऱ्यावर भगवान शिव आणि गणपती बाप्पा यांचं मंदिर आहे आमच्या गावात. तर गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शन घेतलं, नैवेद्य दाखवल्यानंतर महादेवाच्या मंदिरात आले. तर इथे पण मी देवाची पूजा केली, नैवेद्य दाखवला, छानपैकी त्यांना नमस्कार केला. माझ्यासोबत हे आणि शिव पण होते. आई बाबा आहेत म्हटल्यावर शिव तर असायलाच पाहिजे. तो पण होता. दोघा बापलेकांनी पण छानपैकी दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्या मंदिरांकडे जाण्यासाठी निघालो. तर इथून पुढे गेलो ते म्हणजे आमच्या गावचं प्रसिद्ध असं ग्रामदैवत आहे सप्तसिद्ध महाराजांचं. तर हे सिद्ध पिंपरी गावचं ग्रामदैवत 7 सिद्ध पुरुषांच्या समाधी इथे आहेत आणि त्यांचंच इथे मंदिर बांधलेलं आहे. तर संध्याकाळची वेळ होती, पाऊस उघडून कोवळं कोवळं छानसं ऊन पडलं होतं. तर मस्तपैकी वातावरण पण खूप सुंदर होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही देवाच्या मंदिरात गेलो तर खूप प्रसन्न वाटत होतं. इथे बाबांना नमस्कार करून पाणी फिरवून नैवेद्य दाखवून घेतला. तर बाबांच्या चरणी माझी खूप श्रद्धा आहे. त्यांच्याकडे मनोभावे जे काही मागितलं जातं ते बाबा पूर्णच करतात आणि हवंच काय आहे मला आयुष्यात, मागच्या पावलापेक्षा पुढचं पाऊल चांगलं पडू देत आणि हे सप्तसिद्ध महाराजा माझ्या प्रत्येक प्रयत्नाला तू यश दे. याच्या पलीकडे काही मागणंच नाही. जे आहे ते त्याच्याच कृपेमुळे आहे आणि त्याने ते भरभरून दिलं आहे. त्याच्यामुळे त्याचे लाख लाख आभार आणि अशीच कृपादृष्टी राहू दे ही प्रार्थना केली. 7ही समाधींवरती नैवेद्य दाखवून घेतले, दर्शन घेतलं. आमच्या मागे मागे आमचे इटुकलं पिटुकलं पिल्लू पण सर्व बघत होतं आणि ते करत होतं. त्यालाही या सगळ्या गोष्टी माहीत व्हाव्यात म्हणून आवर्जून मी त्याला अशा प्रत्येक गोष्टींमध्ये सहभागी करून घेत असते की त्याच्याकडून पण सत्कर्म घडावेत. त्याच्यानंतर ह्याच मंदिराच्या शेजारीच सप्तशृंगी मातेचं छान असं मंदिर आहे गावामध्ये. तर तिच्या चरणीसुद्धा नतमस्तक होऊन तिला पण आखाडाचा हा नैवेद्य आणि ओटी भरण अर्पण केलं. तिच्याकडे नैवेद्य ठेवून झाल्यानंतर त्याच्या शेजारीच म्हणजे सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या शेजारीच बिरोबा मंदिर आहे. तर बिरोबा मंदिरात पण मी गेले. तर पिंपरी गावचा जो चौक आहे ना, त्या चौकातून थोडं पुढे गेलं की थोड्या थोड्या अंतरावरती अशी खूप सारी देवांची मंदिरं आहेत. तर तिथून थोडंसं पुढे खंडोबाचं मंदिर आहे, तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर मरीमातेचं मंदिर आहे जिथे 7 आसरा अशा मांडलेल्या आहेत. तर त्यांना पण नमस्कार करून ओटी भरून आणि नैवेद्य दाखवून घेतलं. तर आखाड महिन्यात 7 आसरांना देवीला ओटी भरणं, नैवेद्य दाखवणं, आपल्या कुलदेवतेचे कुळाचार करणं ही प्रथा असते आणि तीच पाळण्याचा हा प्रयत्न. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन पुढे निघालं. तर तिथे पुढे असं छान असं एक मंदिरा टाईप केलेलं आहे जिथे पण नैवेद्य दाखवून पाया पडलं जातं. तिथे पाया पडले. नंतर मारुतीरायाच्या मंदिरात आले. तर आमच्या गावामध्ये मारुतीरायाचं असं एक मंदिर आहे आणि त्याच मंदिरामध्ये राम लखन, त्याच्यानंतर कृष्ण भगवान, परत विठ्ठल रुक्मिणी आणि अशी अनेक छोट्या छोट्या देवी देवतांची तिथे पण मूर्ती आहेत. तर ह्या प्रत्येक मूर्तीच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्यांना नैवेद्य दाखवले. राधाकृष्णाची आणि रामलखन जानकींची नवीनच बसवलेली मूर्ती आहे जी खूप सुरेख आहे. हे असं हे मंदिर आहे आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.